नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या स्रोताबद्दल बोलणार आहोत. हो, नमस्कार. इयत्ता 5वीचं बालभारतीचं मराठी पुस्तक आहे ना, हां. त्यातला एक उतारा म्हणजे एका अनपेक्षित अपघातानंतर काही शाळकरी मुलांनी कमालीचं धाडस दाखवलं. खूप विचारपूर्वक परिस्थिती हाताळली. हो, अगदी. म्हणजे बघा, एक गाडी रस्त्याच्या कडेला उलटते, काही लोक जखमी होतात, गोंधळ उडतो. हो, हो. आणि अशा वेळी कोण मदतीला येते? तर काही लहान मुलं. बरोबर. काय असेल त्यांची पहिली प्रतिक्रिया? काय करतील ते? हा उतारा आपल्याला नेमकं हेच सांगतो. खरंय. चला तर मग याला उतार्यात जरा खोलवर जाऊया. म्हणजे मुलांनी काय केलं, का केलं, त्यांच्या कृतीमागची विचार प्रक्रिया काय असेल, बरोबर. त्यांनी दाखवलेलं धैर्य, त्यांचा तो समन्वय, यातून काय महत्वाचे मुद्दे समोर येतात याचा आपण सविस्तर आढावा घेऊ. नक्कीच. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला काय शिकायला मिळतं हे पण समजून घेऊया. अगदी. हा उतारा म्हणजे फक्त एका घटनेचं वर्णन नाहीये बरं का. नाही. तो मुलांच्या अंगभूत क्षमतांवर प्रकाश टाकतो. म्हणजे केवळ भावनिक प्रतिसाद नाही दिला त्यांनी, तर प्रत्यक्ष कृती केली. हो. आणि ती सुद्धा एका गंभीर भीतीदायक परिस्थितीत. हो. स्त्रोतात जे बारकाने दिलेत ना तपशील, त्यातून आपण त्या क्षणांचं आणि मुलांच्या भूमिकेचं सखोल विश्लेषण करू शकतो. खरंय. त्यांचं ते वागणं, ती परिपक्वता खरंच लक्षणीय आहे. तर मग सुरुवातीला बघूया. गाडी पलटी झाली, तो पहिला क्षण. उतार्यात म्हटलंय की गाडीवानाची मुलगी ती आई ग असं मोठ्याने ओरडली आणि आईला घट्ट मिठी मारली. हो, अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया होती ती भीतीची. साहजिक आहे. पण मग त्यानंतर काय झालं ते महत्वाचं आहे. हो ना, ती भीतीची प्रतिक्रिया अगदी मानवी आणि स्वाभाविक आहे. म्हणजे कुठलाही अपघात पाहिल्यावर धक्का बसतोच, भीती वाटते. बरोबर आहे. पण मला वाटतं या उतार्याचं वैशिष्ट्य आहे त्या प्रतिक्रियेनंतरच्या कृतीमध्ये. ती मुलगी किंवा इतर मुलं ते त्या धक्क्यात किंवा भीतीत अडकून नाही राहिले. स्त्रोतात जे वर्णन आहे ते पहा. काही क्षणातच विद्यार्थिनी जखमी बाईजवळ गेल्या. लगेच. हो, लगेच. तिचे हातपाय चोळू लागल्या. एकीने तर तोंडातून हवा भरून कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न केला, जोपर्यंत ती बाई थोडी हालचाल करत नाही तोवर. अरे वा. हे फक्त धैर्याचं काम नाहीये. भीतीवर मात करून लगेच योग्य कृती करणं, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे भीती वाटली, पण क्षणभरच. आणि मग मदतीची भावना जास्त प्रबळ ठरली. अगदी. आणि हे फक्त एका मुलीने नाही केलं, बाकीच्या पण सामील झाल्या लगेच. हो, इतर मुलीही लगेच सामील झाल्या. हे आपोआप घडलं की कोणीतरी सांगितलं त्यांना की चला मदत करा? उतार्याच्या वर्णनावरून तर हे स्वयंस्फूर्त वाटतंय. म्हणजे कोणीतरी त्यांना सूचना दिल्या असं काही म्हटलेलं नाहीये. अच्छा. एका मुलीने सुरुवात केली आणि बाकीच्यांनी लगेच प्रतिसाद दिला. यात एक प्रकारचा नैसर्गिक समन्वय दिसतोय, नाही? हो, दिसतोय. त्यांना काय करायला हवं याची कदाचित एक अस्पष्ट जाणीव असेल किंवा मदतीची तीव्र इच्छा असेल. त्या क्षणी विचार करायला वेळ कुठे होता? प्रतिसाद महत्वाचा होता. आणि मग शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक पण आले. हो. त्यांची काय भूमिका होती? कारण मुलं तर कामाला लागली होतीच. नाही, शिक्षकांची भूमिका इथे खूप महत्वाची ठरली. खरंच. कशी? त्यांनी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला, मुलांना धीर दिला. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी मोठ्या माणसांना, विशेषतः जखमींच्या नातेवाईकांना आधार दिला. अच्छा. स्त्रोतातला तो संवाद आठवतोय. मुख्याध्यापकांनी जखमी बाईच्या नवऱ्याला, तो गाडीवान होता ना, हो, त्याला सांगितलं, तुमची बायको जिवंत आहे, हीच लाख मोलाची गोष्ट आहे, काळजी करू नका. आणि खर्चाचं पण म्हणाले ना? हो, दवाखान्याच्या खर्चाचा आम्ही पाहू. हे फक्त सहानुभूतीचे शब्द नव्हते. नाही. एका अत्यंत कठीण प्रसंगी दिलेला तो भावनिक आणि आर्थिक आधार होता. त्यांनी एक प्रकारची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे त्या गोंधळाच्या वातावरणात थोडी स्थिरता आली. हे महत्वाचं आहे खरंच. कारण अशा वेळी जखमी व्यक्तीसोबत त्यांच्या नातेवाईकांना सांभाळणं खूप गरजेचं असतं. अगदी. ती भूमिका शिक्षकांनी घेतली. हो. आणि मग मुलांनी आपलं प्रथमोपचाराचं काम सुरू ठेवलं. बरोबर? हो, ते सुरूच होतं. आणि त्याचे तपशील पण दिलेत उतार्यात. काय काय केलं त्यांनी? ते तपशील मुलांची जागरूकता दाखवतात आणि त्यांना जे काही प्राथमिक ज्ञान होतं त्यावर प्रकाश टाकतात. एका विद्यार्थिनीने काय केलं, जखमी बाईच्या कपाळावरची रक्ताळलेली जखम बघितली. हो. आणि लगेच फडक्याने पुसून त्यावर पट्टी बांधली. अरे वा. गाडीवानाच्या बायकोच्या हाताला वेदना होत होत्या. कदाचित फ्रॅक्चर असेल असा अंदाज बांधला तिने. अच्छा. आणि त्या हाताला आधार देऊन पट्टी बांधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे सुचलं, जे शक्य होतं ते केलं. हो. आणि एका विद्यार्थ्याने कापसाचा बोळा आणला
आयोडीनमध्ये बुडवून आणि त्याने जखमा स्वच्छ केल्या. म्हणजे आयोडीन वगैरे होतं त्यांच्याकडे. शाळेच्या साहित्यात असेल कदाचित, पण या कृती लहान वाटल्या तरी त्या क्षणी अत्यंत महत्वाच्या होत्या. यात फक्त मदत करण्याची इच्छा नाही दिसत आहे, तर काय करायचं याचं थोडंफार ज्ञान पण दिसतंय. बरोबर. आयोडीन वापरणं, पट्टी बांधणं, फ्रॅक्चरचा संशय आल्यास हात स्थिर करणं, हे सगळं कसं सुचलं असेल त्यांना? शाळेत शिकवलं असेल. शक्यता आहे. बऱ्याच शाळांमध्ये प्रथमोपचाराचे धडे देताच की. हो. किंवा कुठे पाहिलं असेल, वाचलं असेल, पण मुद्दा काय आहे, त्यांनी ते ज्ञान फक्त डोक्यात नाही ठेवलं. नाही. ऐनवेळी त्याचा वापर केला, शांत राहून, गोंधळून न जाता. जे काही उपलब्ध होतं, फडकी, कापूस, आयोडीन, त्याचा वापर करून शक्य ती मदत केली. ही फक्त माहिती असणं नाहीये, माहितीचं कृतीत रूपांतर करण्याची क्षमता आहे ही, जी अशा आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णायक ठरते. खरंय. आणि हे सगळं चालू असतानाच अजून एक मोठा प्रश्न होता वाहतुकीचा. हो. जखमींना लवकरात लवकर दवाखान्यात पोचवायचं होतं. अगदी. त्या बाबतीत मुलांनी काय केलं? ती कल्पना तर खरंच वाखाणण्याजोगी आहे. हो, ती कल्पना म्हणजे त्यांच्या प्रसंगावधानाचं शिखरच म्हणायला हवं. काय केलं त्यांनी? रुग्णवाहिका वगैरे कधी येणार याची वाट नाही बघितली त्यांनी. एका विद्यार्थ्याने काय केलं, रस्त्यावरून एक सुमो गाडी जात होती, प्रवाशांची गाडी. हां. ती थांबवली. अरे, हे तर धाडसाचं काम झालं. चालत्या गाडीला थांबवणं. हो ना, पण त्याने ते केलं आणि गाडीतल्या प्रवाशांनीही लगेच परिस्थिती ओळखली आणि मदतीला तयार झाले. इथे मुलांची ती पुढाकार घेण्याची वृत्ती दिसते बघा. पण एवढ्यावरच थांबले नाहीत ते. नाही. एका मुलाने जे केलं पुढे, ते तर कमालच होतं. काय केलं? तो एका मोटरसायकल स्वाराच्या मागे बसला, खिशातला लाल रुमाल काढला. हो. आणि तो झेंड्यासारखा फडकावत सुमो गाडीच्या पुढे निघाला. अच्छा, म्हणजे रस्ता मोकळा करण्यासाठी. हो, जेणेकरून जखमींना घेऊन जाणारी सोमो गाडी वेळेत रुग्णालयात पोहोचेल. अरे वा, म्हणजे किती गोष्टी एकत्र आल्या आहेत या कृतीमध्ये. कोणत्या? एक म्हणजे समस्येचं तात्काळ विश्लेषण, जखमींना लवकर पोहोचवायचंय, पण रस्त्यावर ट्रॅफिक असू शकतं. बरोबर. दुसरी गोष्ट, उपलब्ध साधनांचा कल्पक वापर, मोटरसायकल आणि लाल रुमाल. लाल रंग तसा धोक्याचा किंवा थांबण्याचा इशारा देतो. पण इथे त्याचा वापर कसा केला, तर रुग्णवाहिकेसारखा सायरन नसतानाही रस्ता मोकळा करण्यासाठी. किती हुशारीचं काम आहे. तिसरं म्हणजे धोका पत्करण्याची तयारी. मोटरसायकलवर मागे बसून वेगात जाणाऱ्या गाडीला मार्ग दाखवत जाणं, हे धोकादायक असू शकतं. नक्कीच. पण त्या मुलाने ते केलं. हे केवळ मदतकार्य नव्हतं, हे एका छोट्याशा लॉजिस्टिक ऑपरेशनचं नियोजन आणि अंमलबजावणी होती बरं का. खरंच, लॉजिस्टिक ऑपरेशन हा शब्द अगदी बरोबर आहे. कारण त्यांनी फक्त जखमींना गाडीत बसवलं नाही, तर ती गाडी वेळेत पोहोचेल याची पण काळजी घेतली. हे सगळं इतक्या लहान वयात सुचणं आणि करणं, हेच खूप मोठं आहे. आहेच. या सगळ्या गडबडीत अजून कोणी मदतीला आलं होतं का? म्हणजे गावकरी किंवा इतर कोणी? हो. स्रोतात उल्लेख आहे की जवळच्या कारखान्याचे अधिकारी पण पोचले होते तिथे. अच्छा. त्यांनी ही परिस्थिती पाहिली आणि मदतीचा हात पुढे केला, खर्चाची जबाबदारी उचलण्याची तयारी दाखवली. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी मुलांनी जे काही केलं होतं ना, त्याचं विशेष कौतुक केलं. छान. म्हणजे इथे फक्त मुलांनीच नाही, तर शिक्षक, गावकरी, प्रवासी, कारखान्याचे अधिकारी अशा सगळ्यांनी मिळून त्या परिस्थितीला प्रतिसाद दिला. हो, म्हणजे एका व्यक्तीचं किंवा गटाचं काम नव्हतं ते. नाही, एका समुदायाने एकत्र येऊन केलेलं कार्य होतं ते. आणि मग या कामाची दखल पण घेतली गेली, नाही का? पत्रकार वगैरे आले होते असं म्हटलंय. हो, ही गोष्ट पण खूप महत्वाची आहे. काही पत्रकार जे योगायोगाने मदतीसाठी तिथे आले होते, फोटो सकट वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली. अच्छा. स्रोतात म्हटल्या त्याप्रमाणे मुलांनी दाखवलेल्या या आपत्ती व्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. व्हायलाच पाहिजे. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्र पाठवली. बरोबर. यातून काय दिसतं? काय? तर जेव्हा समाज चांगल्या कामाची, विशेषतः मुलांनी केलेल्या अशा धाडसी कामाची दखल घेतो, तेव्हा त्यांना प्रोत्साहन मिळतं. बरोबर. आणि इतरांनाही अशा परिस्थितीत पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळते. हे केवळ त्या मुलांसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक सकारात्मक संदेश देणारं ठरलं. म्हणजे बघा, या एका उतार्यातून कितीतरी पैलू समोर आले. हो ना. मुलांची भीतीवर मात करण्याची क्षमता, त्यांची प्रसंगावधानता, प्रथमोपचाराचं ज्ञान आणि त्याचा वापर, संघभावना. हो, संघभावना, नेतृत्वाची झलक, कल्पकता आणि मोठ्या माणसांनाही मदतीसाठी एकत्र आणण्याची किमया. अगदी बरोबर मांडलं तुम्ही. हे सगळे पैलू एकमेकात गुंतलेले आहेत. हो. यांनी केवळ भावना व्यक्त केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष कृती केली
आणि ती कृतीसुद्धा विचारपूर्वक होती. जखमींना आधार देणं, जखमा साफ करणं, वाहतूक थांबवणं, रस्ता मोकळा करणं, या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी विचार केलेला दिसतोय. हो, दिसतोय. हे केवळ उत्स्फूर्त प्रतिसाद नव्हते, त्यात एक प्रकारची योजनाबद्धता होती, जी त्या वयाच्या मुलांकडून अपेक्षित नसतानाही दिसून आली. खरंय. हे त्यांच्यातील जबाबदारीच्या जाणीवेचं आणि सामूहिक प्रयत्नांचे एक उत्तम उदाहरण आहे. या मुलांच्या कृतीतून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की संकटकाळी धाडस दाखवण्यासाठी किंवा योग्य निर्णय घेण्यासाठी वयाची अट नसते. नसतेच. योग्य वेळी योग्य विचार करून लहान मुलंही खूप मोठी आणि महत्वाची कामगिरी करू शकतात. नक्कीच. त्यांच्यातली ती ऊर्जा, ती निडरता आणि ती विचार करण्याची पद्धत खरंच प्रभावित करणारी आहे. आणि याच विचाराला धरून आपण एक पाऊल पुढे टाकू शकतो, नाही का? म्हणजे आता आपली चर्चा ऐकल्यावर आपल्या मनात काय विचार येतो? जर आपल्या समोर, आपल्या परिसरात अशी एखादी घटना घडली, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? बरोबर. आपण या मुलांसारखं शांत राहू शकू का? परिस्थितीचं गांभीर्य ओळखून विचारपूर्वक आणि धैर्याने प्रतिसाद देऊ शकू का? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी जसं उपलब्ध साधनांचा कल्पकतेने वापर केला, तशी क्षमता आपल्यात आहे का? किंवा ती विकसित करण्याची गरज आहे? हा प्रश्न मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. निश्चितच. त्यांनी केवळ मदत केली नाही, तर एक आदर्शच घालून दिलाय. आणि हा विचार घेऊनच आज आपण इथे थांबूया. हो, हा विचार करण्यासारखाच आहे.